पहिल्या सामन्याला इथे थेट सुरुवात इथे करणार आहोत। आज बँजो पार्टी देखील इथे पूर्ण तयारीमध्ये आहे। बँजो पार्टीला विनंती असेल की आपण चौकार आणि विकेट नंतरच वाजवायचं आहे, लक्षात घ्या। आणि जेव्हा आम्ही हात करू तेव्हा तुम्ही थांबायचं आहे, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळे तुमचा देखील आवाज जाईल कॅमेऱ्यामध्ये। मारभुत्या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सन्माननीय सुरेश पाटील आणि गणेशजी मडवी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या खालती या। किशोर पाटील आपण देखील या आणि अभिमन्यू पाटील आपण देखील पुढे या। आपण राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा आहे आपल्या शुभास्ते। कोणत्याही कार्याची सुरुवात आपण करत असतो तेव्हा श्री गणरायाचं पूजन करूनच आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय। सन्माननीय संजय मडवी साहेबांना विनंती असेल आपण देखील या। आपण आपल्या शुभास्ते राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण हार घालायचा आहे। सामन्याला सुरुवात होण्या अगोदर तर वेळ झालेली आहे। आजच्या दुसऱ्या दिवसाला आणि पहिल्या सामन्याला टॉस इथे जिंकलेला आहे तो म्हणजे मारभुत्या टीम संघाच्या कॅप्टन आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा हा निर्णय या आपण आपल्या टीम मॉनिटर पाहू शकता। आपण सन्माननीय गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे सुरेश पाटील साहेब आपल्या शुभास्ते राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतायत। तर सर्वांनी आवाज द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अशा प्रकारे आजच्या दुसऱ्या दिवसाला इथे सुरुवात झालेली आहे। पाहुण्यांच्या शुभास्ते इथे पुष्पहार अर्पण केला जात आहे। सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती आहे, गावचे ज्येष्ठ प्रतिनागरिक आहेत। अभिमन्यू पाटील हे देखील आपल्या शुभास्ते इथे पूजन करत आहेत। कोणत्याही कार्याची सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा गणरायाचं पूजन आपण करतोय। तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। यस, स्टार्ट नाउ second day and go to match। धन्यवाद बँजो पार्टी, धन्यवाद। अखंड हिंदुस्थानाचे रक्षक अर्थात आपले सर्वांचे देव राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगीताने आजच्या दुसऱ्या दिवसाला इथे सुरुवात होत आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे। दोन्हीही पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। दिनेश भामरे आणि संदीप पाटील हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। चला आपण मॅचच्या दिशेने जाऊया। फटांग्यांची आतिषबाजी जी आहे इथे झालेली आहे आणि चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते। चला पंच मॅच सुरू होण्या अगोदर ग्रीन सिग्नल आपण दाखवायचा आहे जेव्हा गोलंदाज पूर्ण तयारी करेल। सो 1 2 3 and स्टार्ट गेम ऑन। मॅच इथे ऑन झालेली आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवर महेश आणि तुम्हाला पाहायला मिळतो निखिल नो स्ट्राईकला आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे अमर म्हात्रे आमचे मामाश्री गोलंदाजीसाठी पूर्ण तयारीमध्ये। पहा प्रेक्षक जे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत त्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी तिथे बाजूला व्हायचं आहे, स्टँड मध्ये बसा आपण। चला प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण स्टँड मध्ये बसून घ्यायचं आहे।
चला मॅच ऑन. पहिला चेंडू, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्या चेंडूवर ओ माय गॉड, एक काय घडलाय, षटकार मारून हा फलंदाज बाद झालेला आहे. सुरुवात षटकाराने केली आहे. अंडरमची स्पर्धा आहे आणि भरपूर घाई इथे पाहायला मिळाली महेशच्या माध्यमातून. प्रितेश 3 नंबरवर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आला. अमर म्हात्रेंची चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. ओरपी चेंडूचा फायदा घेतला गेलाय, गॅपमध्ये चाललाय चेंडू, फिल्डिंग चांगली आहे. सागर तिथे होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. पहिली धाव श्री गणेशा, स्कोरबोर्डवर धाव लागली गेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आता हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे, लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय, पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात धाव मिळाली आहे, 2 धावा धावफलकावर. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, कडक स्ट्रोक, चेंडू चौकाट. अतिशय सुंदर दमदार सुरुवात पाहायला मिळते निखिलच्या माध्यमातून. यावेळी आपण पाहतोय काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय किशोरजी हरड यांचं शुभ आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय राजारामजी थळे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. यावेळी चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजी चांगली आहे तर तुमची फिल्डिंग देखील चांगली होणं फार महत्त्वाचं आहे. गोलगावचे पोलीस पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. श्रीराम पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय श्रीराम पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ भुलगाव सोनाले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे या स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम. अगदी चांगली सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगत आहेत की धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा धावफलकावर. अमर म्हात्रे यांच्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. स्मिथ आलेला आहे. स्मिथ म्हात्रे षटक क्रमांक 2, जर्सी क्रमांक 12. VIP डाईज एन कडून गोलंदाजी केली जाते. राऊंड द विकेटने हा चेंडू टाकला जाईल स्मिथच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू आलाय, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावाने धावफलकावर 13 धावा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा, स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा विकेट इथे गमावला गेला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते स्मिथ म्हात्रेशी तुम्ही पाहतोय. न्यू बॅटर सूरज आलाय, सूरज देखील फसला गेलाय, सूरजचं देखील विकेट मिळतोय. बॅटर आउट. विकेटच्या आता हॅट्रिक वर आलेला आहे गोलंदाज स्मिथ म्हात्रे. कमाल गोलंदाजी केली आहे. तालुका क्रिकेटमधील नंबर 1 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदीप तरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5व्या क्रमांकावर. टीम थोडी अडचणीमध्ये आहे, शांतता ठेवावी लागेल. क्लासिकल ड्राईव्ह, समोर लॉंग ऑपर शतरक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांनी देखील विचार करावा लागला असता, हे निश्चित होतं. मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. जवळजवळ 3 धावा वाचवल्या तर एका धावाने संदीपचं खातं ओपन झालं. धावफलकावर 14 धावा. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. इथे आपण पाहतोय स्ट्रोक पुरेपूर बॅटवर आला नाहीये. सागर चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जात आहे. संदीप तरे, सर्वांची नजर या खेळाडूवर.
पुढे निघून स्टेप आउट झाल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. संदीपच्या बॅटने ही दुसरी सिंगल आली आहे. धाव संख्या धावपलकावर 16 धावा 16. प्रेम थले यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चंद्रकांत पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विश्वनाथ पाटील दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओहो हो परफेक्ट यॉर्कर चेंडू, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. या षटकामध्ये देखील शांतता ठेवली. सूरज गोलंदाजीसाठी आलाय. मजबूत काटिकी गेंदबाज. चांगली सुरुवात केली आहे सूरजने. सूरज जर्सी क्रमांक 03. चांगली सुरुवात. मोरिया किंग आणि आई गावदेवी नेक्स्ट मॅच. ओ माय गॉड, अजून एक विकेट. बॅटर आउट. जबरदस्त इथे सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. सूरज थळेला हा विकेट मिळाला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे, मात्र चेंडू चालला सीमा पार. येतोय चौकार. जबरदस्त चौकार पाहायला मिळत आहे. किरणच्या बॅटमधून अजून एक स्वीप केलाय. शतरक्षक आहे तिथे. सिंगल धाव कंप्लीट होत आहे. आता मी इथून एकच सांगेल खेळाडूंना की आता संदीपला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. कारण की धावा 22 धावा धावपलकावर झाल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ जवळ समाप्तीच्या मार्गावर आलाय. पुन्हा एकदा स्वीप केलाय, मात्र शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. मोरिया किंग आणि आई गावदेवी संघाने लगेच मैदानामधून लगेचच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. इथून पंचांनी सिग्नल दिले की नो. इथून नो बॉलचा इशारा आला. 1+1 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावाने धाव संख्या झाली आहे धावपलकावर 25 धावा 25. संदीप चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळते. रॉयल किंग संघाचं मी कौतुक करेन. त्या संघाने आतापर्यंत चांगली फिल्डिंग केली आहे. अंडरआर्मच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची फिल्डिंग एक चांगली म्हटली जाते आणि त्या प्रकारचा हा क्लास पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. आमचे भाऊजी काथोर पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा षटक आहे. करण आलाय. करण आंबाला म्हणूया आपण नावाप्रमाणे. KKRच्या नेट प्रॅक्टिस मध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याचा. आणि पहा कोणाचा विकेट मिळालाय तर संदीप तरे बॅक टू डग आउट. क्या बात आहे. नावाप्रमाणे जो उल्लेख केला ना मी करण आंबाला, त्या प्रकारचीच गोलंदाजी केली आहे. कारण की संदीपचा विकेट मिळाला त्याला. आता तो त्याच्या टीमला सांगू शकतो मी संदीप तरेचा विकेट घेतला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. चारही गोलंदाजाने. अमर मात्रेने देखील 12 धावा खर्च केल्या, मात्र विकेटनं सुरुवात केली होती त्याने. हे फार महत्वाचं आहे. आता करणच्या षटकामध्ये धावा आतापर्यंत एकच आली आहे. ओरपी चेंडू फायदा घेतलाय, मात्र चेंडू सीमा रेखा पार. षटकार. बॅटर आउट. थँक्यू. आमचे भाऊजी विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. वो कहते हैं ना सांप गुजरने के बाद अब लकीर पिटने आए मैदान के अंदर. धावा बनवाव्या लागतील. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 8 धावा जोडाव्या लागतील. स्ट्रोक चांगला आहे, मात्र फिल्डिंग चांगली आहे. त्याहून सूरजची तुम्हाला पाहायला मिळते. एकच धाव मिळाली आहे. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 28 धावा 28. एक चांगली धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण की शेवटच्या षटकाचा खेळ आहे आणि आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे.
फायदा घेता आला नाहीये, स्ट्रोक बनवता आला नाहीये. पुन्हा एकदा सिंगल धाव आली आहे. धावांचा दुष्काळ पडला या मॅच मध्ये. धावा फक्त धावफलकावर झालेले आहे ते म्हणजे 29 धावा, 29. शेवटचा चेंडू आहे षटकातील. शेवटच्या चेंडूला आपण पाहतोय स्विंग अँड मिस, मात्र फिल्डिंग चुकीची आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट बनू शकतो. धन्यवाद बँजो पाटी. जगदीश धन्यवाद बँजो पाटे मास्टर जगदीश धन्यवाद. चल आपण पुढच्या दोन्ही टीमला आवाज देऊया. आपण मोरिया किंग आणि आई गावदेवी 11. चल आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार. टॉस बॉक्स मध्ये सुभाष धुमाल आपल्या सोबत जुळणार आहेत. धन्यवाद संदेश. किशोरजी हरड आणि राजाराम थले साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपण बघतोय नेक्स्ट मॅच आई गावदेवी विपक्ष मोरिया किंग या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय आई गावदेवी या संघाचा संघनायक हेमंत पाटील आणि टॉसविन संघनायकाला हे कोल्ड्रिंक्स मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाईल. हे आपण पाहतोय कोल्ड्रिंक्स देखील दिली जात आहे. आणि आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापेठेची सोहळा व्हायची आहे. हेमंत टॉस आपण जिंकले आहे. काल आपल्या संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. आज वेगळा दिवस आहे. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळताना आतापर्यंत कशा प्रकारे पहिला दिवस आपण एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. सेकंड मॅच आहे, समोरील संघसुद्धा चांगले आहे. आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि टॉस आपण जिंकले. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट होता. हा नक्कीच इम्पॉर्टंट होता. आम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेऊ. फिल्डिंग आपण घेणार आहात. तर प्रथम फिल्डिंग करताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल? अंडर 40 आणि अंडर 40 थांबवण्यासाठी असे कोणतेही ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? शिवाजी मडवी आणि केतन तले यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. छोटू पाटील आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण गवळल्यावर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल, निर्धारित 4 षटकामध्ये त्या लक्ष्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमच्याकडून 40+. आणि 40+ जाण्यासाठी कोणते असे बॅटर असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? विश्वास आहे, अक्षय पाटील, अजून भावेश पडवले. नक्कीच गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. कालचा दिवस भरपूर एन्जॉय केलेला आहे. आजच्या दिवशी कसं वाटतंय? खूप आनंद वाटतंय आणि आयोजन एकदम भारी झालेलं आहे. क्या बात आहे. नक्कीच आयोजन भारी. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रथम टॉस गेलेला आहे. टॉस जिंकलाय आई गावदेवी संघाचे संघाने हेमंत पाटील यांनी प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून चला म्हणजे कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स संदेश पाटील. धन्यवाद सुभाष धुमाल. पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. हा चेंडू नो आहे असं पंचांनी सिग्नल दाखवलाय. नो +1 2 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. माजी सरपंच दिलीप पाटील दादांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजून एक सिंगल ॲड होत आहे. विजय आणि संकेत ही जोडी तुम्हाला खेळपट्टी पाहायला मिळते. गोलंदाज प्रताप, षटक क्रमांक पहिला. ओ स्विंग अँड मिस, लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. अगदी 34 धावा डिफेन्स करायचे मात्र नो चान्स. चेंडू चाललाय चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक मात्र पंचांकडून पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. नो +1 2 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. संजयजी सोरे साहेब उपस्थित झालेले आहेत. किशोरजी वाकडे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आमचे मित्र रवी शशी वर्मा इथे उपस्थित झालेले आहेत. आमचे पत्रकार बंधू आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा अशी सुरुवात मागच्या डावामध्ये अमर म्हात्रे यांनी गोलंदाजीमध्ये केली होती. आता प्रतापने केली आहे 12 धावाने. आता येणारे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 34 धावा बनवायच्या आहेत इथे रॉयल किंग टीम संघाला. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. थोडंसं टीम मीटिंग कमी घ्या आपण मित्रांनो. आजचे मॅचेस देखील फार मोठे आहेत. अजूनही मोठे मोठे संघांना खेळताना आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. आज मोरिया किंग आणि आई गावदेवी याचा टॉस झालेला आहे. आई गावदेवी संघाने नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. देवेश रॉयल आणि साई युग यामधील लढत पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी विश्वनाथ थळे आपण पाहतो षटक क्रमांक 2. पाहूया अनुभवाची कुठेच कमी वाटत नाहीये. चांगली गोलंदाजी होईल का या षटकामध्ये अपेक्षा तीच आहे टीमला. टीम जरा विचार केला तर पण अडचणीमध्ये आली आहे सध्याच्या घडीला. हा पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू वाईट टाकला गेला विश्वनाथ यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव कंप्लीट. चांगला खेळ सध्या तंत्रमुक्त हा खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. रॉयल किंग प्रमाणे खेळताना हा स्ट्रोक चांगला गॅप मध्ये चेंडू चालला सीमा पार चौकार. कडक स्ट्रोक, गॅप भरपूर मोठा होता. त्या गॅप मध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. चेंडू सीमा पार चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. ओके ते ना 1 to 4. कडक चौकार इथे पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विजय चौकार यांच्या हॅट्रिकवर आलाय. पाहूया पहिल्या मॅचचा हिरो बनेल का हा खेळाडू. फुलटा चेंडू फायदा घेतलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळत आहे रॉयल किंग टीम संघाच्या माध्यमातून. ओ दांडी गोल केली यावेळेस. पहिला विकेट. पहिला विकेट इथे मिळालेला आहे टीम मारबुत्या 11 टीम संघाला. गोलंदाज विश्वनाथ थळी यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर जॉईंट विथ क्रमांक 3 वर आल्या मैदानाच्या आतमध्ये सूरज. ओ हो कडक स्ट्रोक. जेवढी बॉडी लँग्वेज मजबूत आहे तेवढाच चांगला स्ट्रोक आहे. MS धोनीच्या अंदाजामध्ये हा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त सूरजचं परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. बॉडी लँग्वेज ज्या प्रकारे मजबूत आहे. आज वार शुक्रवार आहे. आज चांगली मेजवानी असेल आज सूरजकडे आणि त्या प्रकारची बॅटिंग झाली आहे सध्याच्या घडीला. धावा झालेल्या आहे धावफलकावर. अल्पेश सांगत आहे की 27 धावा. कोणीच विचार केला नव्हता की इतक्या लवकर ही मॅच संपेल कारण की येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच एकतर्फा होत आहे मात्र संदीपच्या षटकामध्ये विकेट फार महत्वाचा असेल. हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव इथे घेता येईल फलंदाजाला. संकेत आउट झाल्यानंतर सूरज मैदानामध्ये आलाय. आता स्ट्रायकिंगवर सूरज आहे. विजयची ही पहिली धाव इथे पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग केली विजयने आतापर्यंत. संदीप तरे प्रयत्न करतो की विकेट जास्तीत जास्त मिळावे या षटकामध्ये मात्र फलंदाज तितके चतुर आहे तिथे. चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय विजय आणि सूरजला. धावसंख्या 28 धावा 29 धावा सॉरी माफ करा 29 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. संदीप तरे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा विकेट पाहायला मिळेल का आपल्या संघाला. प्रत्येक संघाला भरपूर संधी आहेत या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग वर बॅटर विजय.
समोर खेळल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव इथे घेता येईल. टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला संदीप तरे. अजून एक सिंगल येण्याची शक्यता आणि 4 धावा सिंगल 4 चेंडूवर. डायरेक्ट हिट झाली आहे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे संदीप तरे यांच्या माध्यमातून. यस तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. पाहूया काय निर्णय येतोय. मी अगोदरच सांगितलं प्रेक्षकांना की आपण समोर व्यासपीठाच्या थांबवू नका प्लीज. हरेश आपण सर्वांना बाजूला घ्यायचं आहे. राहुल पाटील आमचे तिसरे पंच चेक करतायत. बॅटर सेफ आहे की आउट आहे. थ्रो चांगला आला होता. डायरेक्ट हिट झाली आहे. बॅटर ओ माय गॉड टच अँड गो स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे. SK एंटरटेनमेंट किरण यांचा हा कॅमेरा वर्क अतिशय सुंदर असा लाईट टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. जबरदस्त टेक्निकल इथे पाहायला मिळते. सिस्टम ऑपरेटर बॅटरीज सेफ. बॅटरी सेफ आहे. प्रयत्न चांगले होते तिथे. डायरेक्ट हिट झाला असता तरच फलंदाज आउट झाला असता. मात्र संदीप याने कलेक्ट केला आणि त्यानंतर एष्ट्यानं लावला. चला प्रेक्षक वर्ग आपल्याला खुर्च्या खाली आहे. सर्वांनी बसून घ्या. स्टँड मध्ये जागा आहे. आपण स्टँड मध्ये जा. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळला गेलाय. मिड विकेट क्षेत्रावर 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 32 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 पाऊल दूर आहे विजयापासून टीम रॉयल किंग. किंग इज बॅक. किंगने हा सामना जिंकलाय. पहिला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रॉयल किंग संघासाठी. कॉंग्रॅच्युलेशन टीम रॉयल किंग. बँजो कम ऑन जगदीश. धन्यवाद इथे. या मॅचचं खरं अर्थाने हिरो कोण आहे पाहूया. सर्वप्रथम गोलंदाजी चेक केली जाईल. त्यानंतर फलंदाजी चेक केली जाईल. गोलंदाजाचं नाव आहे